नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत शिपाई, हमाल, लिपिक आणि वाहन चालक याचा जो कट ऑफ आहे याची आपण अगोदर माहिती पाहिलेली होती. तर कोणत्या पदाचा कट ऑफ कशा प्रकारचा लागणार आहे, तर बरेचसे विद्यार्थी कमेंट करत आहे की जाहिरातीमध्ये चालकसाठी फक्त 7 मार्क्सची आवश्यकता आहे, शिपाई हमालसाठी 15 मार्क्सची गरज आहे आणि लिपिकसाठी फक्त 45 मार्क्सची गरज आहे पुढील प्रक्रियेमध्ये जाण्यासाठी. तर तुम्ही पुढील प्रक्रियेसाठी या मार्क्सवर जाऊ शकता का, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील. तर मित्रांनो, परवाच्या दिवशी आपण कट ऑफ विषयी व्हिडिओ टाकलेला होता आणि यामध्ये सांगितलेलं होतं चालकचा कट ऑफ जो 14-15 लागू शकतो, शिपायाचा जो कट ऑफ आहे तो 22-23 लागू शकतो आणि लिपिकचा जो कट ऑफ आहे तो 68 ते 72 मार्क्सच्या दरम्यान लागू शकतो. पण यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांनी कमेंट केलेलं आहे की जाहिरातीमध्ये जर 7 मार्क दिलेले आहे, जाहिरातीमध्ये तर 15 मार्क्स दिलेले आहे, जाहिरातीमध्ये 45 मार्क दिलेले आहे, तर तुम्ही या ठिकाणी कशी काय म्हणत आहे त्याचा जो कट ऑफ आहे हा अशा प्रकारे लागू शकतो. तर बघा याचीच माहिती. बघा मित्रांनो, या ठिकाणी लिपिकचं बघा, यामध्ये तुमचा 90 मार्क्सचा पेपर होता आणि यामध्ये म्हटलेलं मिनिमम पासिंग मार्क्स 45. बरेचसे विद्यार्थ्याला असं वाटत आहे की मला जर 45 मार्क्स मिळाले तर मी या ठिकाणी पास होणार आहो. लक्षात ठेवा, खूप विद्यार्थ्याला असं वाटतं की मला 45 मार्क्स या ठिकाणी मिळाले तर मी या ठिकाणी पास होणार आहो आणि पुढे जी प्रक्रिया राहणार आहे तुमची 20 मार्क्सची टायपिंग टेस्ट, त्याच्यासाठी मी पात्र होणार आहो. तर मित्रांनो, असं होत नसते, लक्षात ठेवायचं. जवळपास 98,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे. लक्षात ठेवायचं, 98,000 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा दिलेली आहे. तर यामध्ये जे 2025 मध्ये जागा निघालेली होती बॉम्बे हायकोर्ट लिपिकची, तेव्हा 129 जागा होत्या आणि 129 जागेसाठी जवळपास त्यांनी टायपिंग टेस्टसाठी 1158 विद्यार्थ्याची नियुक्ती केलेली होती. लक्षात ठेवायचं, 129 जागेसाठी 1158 विद्यार्थ्याची नियुक्ती केलेली होती आणि याचा जो कट ऑफ लागलेला होता त्यावेळेस तो होता 67. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. लिपिकचा जो कट ऑफ होता त्यावेळेसचा तो 67 लागलेला होता. म्हणजे शेवटचा जो विद्यार्थी होता त्याला 67 मार्क होते आणि त्याची टायपिंग टेस्टसाठी नियुक्ती करण्यात आलेली होती. जवळपास 10,500 विद्यार्थ्यांनी त्यावेळेस एक्झाम दिलेली होती. म्हणजे एका जागेसाठी जवळपास 10 विद्यार्थी ते या ठिकाणी निवडू शकतात. ठीक आहे. समजा बघा मित्रांनो, आता ज्या लिपिकच्या जागा त्या 1332. तर 1332 जागेसाठी जर आपण विचार केला, एका जागेसाठी 10 विद्यार्थी, तर जवळपास 13,000 प्लस विद्यार्थी हे स्किल टेस्टसाठी बोलवू शकतात. जी 20 मार्कची टायपिंग टेस्ट आहे त्यासाठी 13,000 प्लस विद्यार्थी ते बोलवू शकतात. तर 13,000 जर विद्यार्थी त्यांनी बोलवले, याचा जो कट ऑफ आहे हा पण आणखी थोडा खाली येऊ शकतो. म्हणजे जर 13,000 विद्यार्थ्यांनी जर टेस्टसाठी बोलावले, त्याचा जो कट ऑफ आहे हा लागू शकतो कमीत कमी 62 ते 65 पर्यंत. लक्षात ठेवायचं, 62 ते 65 पर्यंत हा कट ऑफ लागू शकतो जर त्यांनी 13,000 विद्यार्थी बोलावले तर टायपिंग टेस्टसाठी. म्हणजे एका जागेसाठी जर 10 विद्यार्थी जर त्यांनी निवडले तर हा कट ऑफ कमी आणखी येऊ शकतो. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 68-72 सांगितलेला होता, पण हा आणखी कट ऑफ खाली येऊ शकतो. जरी विद्यार्थी संख्या जर तिकडे कमी झाली तर कट ऑफ हा पुढे पुढे आणखी वाढू शकतो. पण लक्षात ठेवा मित्रांनो, 45 मार्क्सवर तुमचा कट ऑफ येणार नाहीये. ठीक आहे, लक्षात ठेवा, 45 मार्क्सवर तुमचा कट ऑफ या ठिकाणी येणार नाहीये. म्हणजे फक्त या ठिकाणी पासिंग म्हटलेलं आहे. 45 जर मार्क भेटले तुम्ही फक्त क्वालिफाय होऊ शकता. कट ऑफ 85% वर येणं म्हणजे पॉसिबल नाहीये, कारण 98,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. तर त्यांनी टायपिंग टेस्टसाठी 13,000 विद्यार्थी बोलावले आणि 13,000 वा जो विद्यार्थी असेल त्याला जर 45 मार्क्स असेल तर तर तुम्हाला त्या ठिकाणी पण टायपिंग टेस्टसाठी बोलवू शकतात. पण असं होणार नाही, कारण जास्तीत जास्त विद्यार्थी तुम्हाला 60 प्लसच पाहायला मिळणार आहे. जे 60 प्लस विद्यार्थी जे आहे 13,000 पेक्षा जास्तच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. फायनल निकाल आल्यानंतर तुम्हाला माहितीच पडेल की 60 प्लस मार्क किती विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. पण 45 पर्यंत तुमचा कट ऑफ या ठिकाणी येणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. फक्त तसं मित्रांनो, या ठिकाणी शिपाई आणि प्यून या बाबतीत पण होणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता 30 गुण आणि उत्तीर्ण गुण किमान 15. तर बरेचसे विद्यार्थ्याला वाटत आहे की मला 15 मार्क्स मिळाले तर मी या ठिकाणी पास होईन आणि मला ही 10 मार्कची शारीरिक क्षमता आणि विशेष अर्थ चाचणी द्यायला मिळणार आहे. तर मित्रांनो, असं होणार नाही, लक्षात ठेवायचं. असं होणार नाहीये, कारण पहिल्या शिफ्टचा पेपर हा एकदम सोपी होता आणि दुसऱ्या शिफ्टचा पेपर थोडाफार कठीण होता. तर दोन्हीचा जर विचार केला आपण तर 22-23 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, 22-23 कट ऑफ हा या ठिकाणी जाऊ शकतो.
तर 2025 मध्ये नागपूर खंडपीठा अंतर्गत 24 जागेसाठी प्यून या पदाची भरती निघालेली होती. एकूण 24 जागा होत्या आणि 24 जागेसाठी त्यांनी 263 विद्यार्थी स्किल टेस्ट साठी बोलावलेले होते. 24 जागेसाठी 263 विद्यार्थ्यांनी क्वालिफाय केलेले होते स्किल टेस्ट साठी. ठीक आहे. तर आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं शिपाई हमालच्या जागा या ठिकाणी असणार आहे 887. लक्षात ठेवायचं 887 जागा शिपाई हमालच्या या ठिकाणी असणार आहे आणि 887 जागेसाठी जर त्यांनी जर एका जागेसाठी 10 विद्यार्थी बोलावले तर जवळपास 8,870 विद्यार्थी हे स्किल टेस्ट साठी पात्र होणार आहे. ठीक आहे. लक्षात ठेवायचं फक्त 8,870 विद्यार्थी या ठिकाणी स्किल टेस्ट साठी पात्र होणार आहे आणि विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे 2,14,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे आणि एका जागेसाठी 10 विद्यार्थी आपण जर विचार केला तर 8,870 विद्यार्थी हे तुम्हाला स्किल टेस्ट साठी पात्र होणार आहे. म्हणजे याचा कट ऑफ जर हा थोडाफार या ठिकाणी हाय लागण्याची शक्यता आहे. म्हणजे जास्तीत जास्त हा जो कट ऑफ आहे 22-23 प्लस लागू शकतो किंवा त्यापेक्षा पण 1-2 मार्क्स आखरी जाऊ शकतात. ठीक आहे. 22-23 कमीत कमी तुम्ही धरून घ्यायचं. 22-23 जर मार्क्स असेल तर शक्यता आहे. ठीक आहे. 25 पर्यंत पण हा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे. तसंच मित्रांनो या ठिकाणी बघा वाहन चालक या पदासाठी 20 गुणाचा पेपर झालेला होता आणि तुम्हाला या ठिकाणी किमान 7 गुण मानलेले आहे पास होण्यासाठी. पण मित्रांनो एक मिनिमम उत्तीर्ण मार्क्स असतात. तुम्हाला 7 मिळाले तुम्ही पुढील परीक्षेसाठी पात्र होऊ शकता असं याचा अर्थ होतं. 6 जर मिळाले असते तर तुम्ही भरतीतून बाद झाले असते. तुम्ही नापास झाले असते बाद झाले असते. पण 7 जर असेल तुम्ही भरतीमध्ये टिकून राहू शकता. वाहन चालकच्या पण जागा मित्रांनो या ठिकाणी 37 जागा आहे. 37 जागेसाठी 10 गुणाची पूर्णानुभव आणि 10 गुणाची मोटर वाहन परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. ठीक आहे. जर मोटर वाहन परीक्षेसाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल तुम्हाला कमीत कमी 14 ते 15 मार्क्स या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे. 14 ते 15 मार्क्स जर तुम्हाला मिळालेले असेल 20 पैकी तर तुम्ही पुढील परीक्षेसाठी या ठिकाणी पात्र होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. ठीक आहे मित्रांनो. 7 मार्क्स जर मिळाले असेल तर तुम्ही पात्र होणार नाही लक्षात ठेवायचं आणि कट ऑफ नुसार तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते. मित्रांनो तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. जाहिरातीमध्ये दाखवलेलं आहे ते फक्त पासिंग मार्क्स आहे. हे जर तुम्हाला मार्क्स मिळाले तर तुम्ही पुढील प्रक्रियेसाठी पात्र होण्याची शक्यता असते. पण मित्रांनो असं होत नसते कारण तुमची नियुक्ती असते ते कट ऑफ नुसार जाहीर केला जातो. म्हणजे समजा तुम्ही लिपिकसाठी अर्ज भरले 1300 जागा आहे लिपिकच्या आणि 1300 जागेसाठी त्यांना 10,000 विद्यार्थी घ्यायचे असेल तर यामध्ये 60 मार्क घेणारे 10,000 विद्यार्थी असेल तर 60 मार्क्सवालेच 10,000 विद्यार्थी घेईल. तर 45 मार्क्सच्या वर 10,000 विद्यार्थी असेल तर 45 मार्क्सवाले या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. तर आज किंवा उद्या शिपाई हमालची उत्तरपत्रिका जाहीर केल्या जाणार आहे. 10 मे पर्यंत मार्क्स या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे. म्हणजे सर्व पदांचे मार्क्स या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आणि 20-25 मेच्या दरम्यान जे विद्यार्थी पात्र होईल पुढील प्रोसेससाठी त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे. अशी संपूर्ण भरती प्रक्रिया या ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे. तर याबाबतचे आणखी काही अपडेट आले त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.